सो पेपर 30 मार्क्स आहे म्हणून 3 क्वेश्चन फर्स्ट युनिटचे येणार. त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे जो पोल्युशनचा, ओझोन लेअर किंवा ॲसिड रेनचा. हे तिन्हीतनं एक क्वेश्चन डेफिनेटली येतो आणि एक असतो तो न्यूमरिकल बेस्ड असतो आणि एक असेल ते EDTA वगैरे त्याचं डिटर्मिनेशन किंवा त्याचा डायग्राम ते असतं, पण तो जरा अवघडमध्ये येतो. पण हे जे आहे ते थेरिओटिकल आणि इझी टॉपिक आहे आणि सेकंड न्यूमरिकल आहे. सो ते 10 मार्क्सचं तर करू शकतो इझिली. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन एअर पोल्युशन, लिस्ट द डिफरंट सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन काय आहे आणि त्याचे डिफरंट सोर्सेस काय आहेत. तर हा क्वेश्चन घुमून फिरून पण विचारू शकतो. जसं की त्याच्यामध्ये असा क्वेश्चन पण येऊ शकतो की व्हॉट इज पोल्युशन, गिव्ह द सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. पण पोल्युशन आणि एअर पोल्युशनची डेफिनेशन एकच आहे, कारण की मेन सॉर्ट काय आहे की पोल्युशन काय आहे. तर ह्याचे डेफिनेशन काय आहे एअर पोल्युशन, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज an extensive discharge and undesirable foreign substance into air. म्हणजे काय की एक एक्सटेन्सिव्ह डिस्चार्ज म्हणजे खूप लार्ज अमाऊंटमधनं बाहेर निघणारा असा काहीतरी कंपोनंट आहे ज्याच्यामध्ये फॉरेन सबस्टन्सेस म्हणजे आपले नसून बाहेरचे कोणतरी सबस्टन्सेस इन्व्हॉल्ड आहेत किंवा आहेत बाहेर निघताना. जसं की आता गाडीमधनं पोल्युशन बाहेर निघतं, त्याच्यामध्ये हवा नसती फक्त, म्हणजे एअर नाही आहे, त्याच्यामध्ये बाहेरचे पण केमिकल सबस्टन्सेस ॲड आहे म्हणून त्याचा कलर ब्लॅक झाला. सो दॅट इज एअर पोल्युशन. हे लिहायचं आहे की एक्सटेन्सिव्ह डिस्चार्ज जो आहे त्याच्यामध्ये अनडिझायर्ड म्हणजे अनवॉन्टेड, मनाने लिहिलं असेल तर अनवॉन्टेड फॉरेन सबस्टन्सेस पण प्रेझेंट आहेत एअरमध्ये आणि ते अफेक्ट करतात कंडिशन ऑफ ह्युमन, प्लांट्स अँड ॲनिमल्स. दॅट अफेक्ट द ह्युमन, प्लांट अँड ॲनिमल कॉजेस द डॅमेज ऑफ द प्रॉपर्टी. त्याच्यामुळं प्रॉपर्टीला डॅमेज होते. तर आता इनडायरेक्टली डेफिनेशन पाठ करण्यापेक्षा काय लिहायचं की इट इज डिफाईन्ड ॲज अ डिस्चार्ज, एक्सटेन्सिव्ह डिस्चार्ज ऑफ अनडिझायरेबल, लक्षात नसेल राहत शब्द तर अनवॉन्टेड फॉरेन सबस्टन्सेस. इम्पॉर्टंट काय कीवर्ड असतात तर फॉरेन सबस्टन्सेस की जे बाहेरचे कंपोनंट एअरच्या डिस्चार्जमध्ये ॲड झालेत त्याच्यामुळं अफेक्ट होतं आहे. इट कॅन अफेक्ट, इथं लिहिलेलं आहे, इट कॅन अफेक्ट द कंडिशन्स ऑफ द ह्युमन, प्लांट अँड ॲनिमल. सो सोर्सेस काय काय तर सोर्सेस IMP आहेत. तर मोटार व्हेकल एक्झॉस्ट, आत्ताच एक्झाम्पल दिलं मोटार व्हेकल, तर प्रत्येक एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करायचं 1 ते 2 लाईनमध्ये. ड्यू टू ऑटोमोबाईल्स द व्हेरियस हार्मफुल गॅसेस आर एक्झर्टेड. म्हणजे काय की ऑटोमोबाईल्समुळं वेगळे हार्मफुल गॅसेस बाहेर पडले जातात कार्स आणि एअर पोल्युशनमध्ये. हीट अँड पॉवर जनरेशन प्रोसेस, हीट जनरेशन, पॉवर जनरेशन, जसं की एक्झॉस्ट फॅन वगैरे असल्या गोष्टी असतात ज्याच्यामुळं धुवा बाहेर निघतो, असं काय काय असतं, त्याच्यामध्ये पण ते यूज केलं जातं. वाईल प्रोसेसिंग द पॉवर देर आर सम हार्मफुल गॅसेस वेअर एक्झॉस्टेड, म्हणजे एन्व्हायरमेंटमधनं एक्झॉस्ट होतात. जसं की चिमणी बसवली जाते किचनमध्ये, त्यातनं जो धुवा असतो किचनमधला तो सगळा कॅप्चर होऊन बाहेर पडतो, त्याला म्हणायचं हीट अँड पॉवर जनरेशन प्रोसेस. हा त्याचा एक्झाम्पल आहे. फ्यूल प्रोसिजर, फ्यूल प्रोसिजर म्हणजे काय की हेझार्डियस गॅसेस किंवा जे गॅसेस खूप हार्मफुल आहेत ते फ्यूलमध्ये प्रेझेंट असतात, त्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं. मग डिफरंट इंडस्ट्रियल प्रोसेसेस, इंडस्ट्रीजमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एअर प्रोसेस होतं. जसं की मोठ्या इंडस्ट्रीज, त्यांचं आता शुगरची आपली ती हे कारखान्यातनं पण धुवा बाहेर फेकतो, त्याच्यामुळे ते काजळी वगैरे पसरती, त्याच्यामध्ये पण एअर पोल्युशन होतं. नंतर आता सेकंड क्वेश्चन काय, प्रिव्हेन्शन मेजर्स ऑफ दी एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनपासून वाचण्याचे प्रिव्हेन्शन मेजर्स कोणते आहेत. इनडायरेक्टली हे पण ॲप्लिकेशन्सच आले म्हणजे सोर्सेसच आले. फॉर इंडस्ट्रीज, आता इंडस्ट्रीजसाठी आपण काय यूज म्हणजे कसं प्रिव्हेंट करू शकतो एअर पोल्युशन होऊ नये त्यासाठी. तर क्लीन टेक्नॉलॉजीज, रिड्यूस इंडस्ट्रियल स्मोक स्टॅक म्हणजे क्लीन करणं, सतत मॅनेजिंग करणं, अर्बन ॲग्रिकल्चर वेस्टला किंवा सगळ्या वेस्टला वेगळं करणं, सॉर्टिंग करणं, त्याला म्हणायचं. फॉर एनर्जी, एन्शॉरिंग ॲक्सेस अफोर्डेबल क्लिनिंग हाऊसहोल्ड एनर्जी, जसं की कुकिंग, हिटिंग, लाईटिंग हे सगळे जे एनर्जीज आहेत ते कमीत कमी वापरणं, कामापुरतं वापरणं. फॉर ट्रान्सपोर्टेशन, क्लिनिंग मोड, पॉवर जनरेशन, जसं की पॉवर जनरेटर्स असतात, हे ते सगळं नेटवर्क किंवा सिटीज, रेल्वेज, अर्बन असं जे पॅसेंजर्स जे ट्रॅव्हल करतात त्यांनी पण कमी म्हणजे जनरली कामापुरत्या गोष्टी वापरणं, हे पण ट्रान्सपोर्टचा यूज आहे की जेव्हा पाहिजे त्याच्यासाठीच गाडी काढणं, नाहीतर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणं. फॉर अर्बन प्लॅनिंग म्हणजे काय की ग्रीन एन्व्हायरमेंट, मोर कॉम्पॅक्ट म्हणजे ग्रीन एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जसं की ग्रीन जसं की ऑक्सिजनची अमाऊंट जास्त वाढली पाहिजे, एअरची कमी झाली पाहिजे, हे सगळे ॲप्लिकेशन बेस्ड आहे. फक्त हे लिहिताना सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इम्पॉर्टंट आहे. लिहायला आयडिया खूप येतील डोक्यात, पण
ते इंग्लिशमधनं नीट आलं पाहिजे लिहिता. फॉर पॉवर जनरेशन इन्क्रीज यूज ऑफ लो इमिशन, जसं की लो इमिशनवरती पॉवर जो आहे फ्यूल तो रिन्यू करतं, त्याच्यामुळं कंबशन कमी होतं. तर कंबशन म्हणजे काय असतं की ऑक्सिजन जेव्हा प्रोड्यूस होतो त्याच्यामध्ये जर CO2 ॲड झाला तर त्याची जी हीट आहे किंवा कंबशन आहे ती जास्त वाढते, तर ती प्रिव्हेंट होऊ शकते. लाईक सोलार, विंड, हायड्रो पॉवर्स बसवल्यामुळं. फॉर मॅनिप्युलेशन अँड ॲग्रिकल्चर वेस्ट, जसं की रिडक्शन असतं वेस्टचं, जसं की बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे किंवा काही पण जे काय वेस्टचा प्रकार आहे त्याला सेग्रिगेट करणं. फॉर हेल्थकेअर ॲक्टिव्हिटीज काही जसं की डेव्हलपमेंट किंवा लो कॉस्ट सर्व्हिसेस, की कमी पैशात लोकांना चांगल्या सुविधा दिल्या तर लोक घाण कमी करतील, त्याच्यामुळं एअर पोल्युशनमध्ये पण फरक येईल की कुठलंच पोल्युशन होणार नाही. आता हे झालं. तर एक्सप्लेन द डिटेल्स ऑफ ॲसिड रेन. आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर ॲसिड रेन काय असते? जनरली ह्याचं बेस्ट एक्झाम्पल ताजमहाल आहे, जे आधी व्हाईट फोर्ट होता पण त्याच्यामध्ये पोल्युशन ॲड होऊन तो आता येल्लो होत चालला आहे, त्याला म्हणायचं असतं ॲसिड रेन. मेन ॲसिड वॉटर बिकम ॲसिडिक, जेव्हा पावसाचं पाणी ॲसिडिक होतं आणि पृथ्वीवर अर्थवरती पडतं, अर्थच्या सरफेसवर, त्याला म्हणतात ॲसिड रेन. खूप सोपं आहे. वेन ॲसिड वॉटर बिकम ॲसिडिक अँड फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज ॲसिड रेन. तर ॲसिड रेनचा रिझल्ट काय आहे की सल्फर ऑक्साईड CO2, NOx, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरीन गॅसेस, दीज गॅसेस ऑल दीज नेम्स आर IMP. जसं की काय सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड अँड क्लोरीन गॅसेस, ते काय करतात इमिट इनटू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे काय तर ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. जनरली कसं असतं, ही आपलं अर्थ आहे, तर अर्थच्या कडेने जे लेयर्स आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपले हे गॅसेस आहेत ते सगळे ह्या लेअरमध्ये येतात, हे त्यांना म्हणायचं आहे. नंतर तीच गॅसेस इथं नावं लिहिली सगळ्या गॅसेसची. हे गॅसेस रिॲक्ट करतात पाण्यासोबत आणि ऑक्सिजनसोबत आणि जे हार्मफुल केमिकल्स आहेत त्यांच्यासोबत पण. तर फॉर सल्फ्युरिक कार्बन डायऑक्साईड ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, ह्याच्यामुळं सल्फ्युरिक ॲसिड, कार्बन डायऑक्साईड ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सगळे ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हे सगळे ॲसिड प्रोड्यूस होतात. दीज ॲसिड्स आर हार्मफुल फॉर अस. दीज आर द मिक्सचर्स ऑफ वॉटर अँड अदर मटेरियल. हे पाणी आणि केमिकल्सचं मिक्सचर असतं. तर मेजर कंपोनंट्स, आता हे फक्त एवढे जे केमिकल्स आत्ता जे सांगितले ना, CO2 म्हणजे काय ते सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरीन गॅसेस, ऑल दीज आर इम्पॉर्टंट. बर्निंग फॉर फॉसिल फ्युल्स टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी, जसं की फॉसिल्स आणि फ्युल्सचं बर्निंग आहे ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतं. 2/3 ऑफ द CO2 म्हणजे काय की SO2 मधला 2/3 भाग जो आहे तो 4th आहे नायट्रोजनचा. सो त्याच्यामध्ये ही रिॲक्शन युजफुल आहे. काय की S + O2 गिव्स SO2, NO + हाफ ऑफ NO2, हाफ ऑफ O2 म्हणजे काय की हाफ ऑफ ऑक्सिजन आणि प्लस NO गिव्स NO2. तर हे रिॲक्शन्स लिहिले कीच आपल्याला मार्क्स भेटतात. नंतर काय हे झालं ॲसिड रेन. मग एक्सप्लेन द डिटेल प्रोसेस ऑफ डिप्लेशन ऑफ ओझोन. तर आता ओझोन लेअरचं डिप्लेशन म्हणजे काय की उन्हाळा वाढत चालला आहे. ग्रीन हाऊस गॅसेस, हे अर्थ आहे, अर्थच्या कडेने एक ओझोन लेअर असते जी सनच्या रेसपासून त्याला प्रोटेक्ट करते. तर ही आता कमी होत चालली आहे. त्याचं जे शील्ड आहे, कवर आहे, त्याचा एनर्जी कमी होत चालली आहे त्याच्यातली अर्थला वाचवण्याची. त्यामुळं काय काय त्रास होतात ते काय येतं पहिल्यांदा ओझोन लेअर. द ओझोन लेअर इज फॉर्म्ड वेन द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज ऑब्झॉर्ब्ड. ओझोन लेअर बनती कधी की ऑक्सिजन जो आहे, आता हा पृथ्वीवरचा ऑक्सिजन या लेअरमध्ये जाऊन बसतोय, त्याला म्हणायचं ओझोन लेअर. नंतर ऑक्सिजन डिझॉल्व इनटू फॉर्म ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजन वर जातो, अर्थच्या ऑक्सिजन मॉलिक्युल्समध्ये बनतो. त्या ऑक्सिजन मॉलिक्युल्सचं एक ऑक्सिजन ॲटम बनतं, ते रिॲक्ट करतं दुसऱ्या ऑक्सिजन मॉलिक्यूलसोबत. म्हणजे एक ऑक्सिजन मॉलिक्यूल दुसऱ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करतं, त्याला म्हणायचं प्रोसिजर ऑफ ओझोन. मग O2 + UV रे. UV लाईट काय की आता ऑक्सिजन अर्थच्या बाहेर गेलं, इथं सन आहे सपोज, तर सन UV लाईट देत आहे. इथं ऑक्सिजनच्या बाहेर काहीतरी अर्थच्या बाहेर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आणि UV रेसचं जे कनेक्शन आहे ती रिॲक्शन आहे आपली. काय की O2 + UV लाईट गिव्स 2O2. मग 2O2
देत आहे कसं, मग आपल्याला O2 कसा भेटणार, मग O2 + O. आपण काय म्हटलं की ऑक्सिजन जे आहे ते दुसऱ्या ऑक्सिजन मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट करते, म्हणजे इतकं ऑक्सिजन प्रेझेंट सगळं काय होतं, कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवर जास्त आहे, मग ते सगळं जाऊन ऑक्सिजन फॉर्म करतं. मग ऑक्सिजन + ऑक्सिजन गिव्स O3 अँड दीज O3 आर कॉल्ड ॲज ओझोन. दीज UV रेडिएशन्स आर व्हेरी हार्मफुल फॉर दी ओझोन डिप्लिशन. त्याच्यामुळं O2चं कंपोजिशन होतं. O2 मॉलिक्युल्स आर गॉन अवे आउट फ्रॉम दी अर्थ. डिप्लिशन ऑफ ओझोन. मग व्हेन द क्लोरीन अँड ब्रोमीन ॲटम्स कम टू विथ O3, म्हणजे काय की क्लोरीन आणि ब्रोमीन एकत्र आले तर O3 बनू शकतं. मग ते ॲटम्स इन दी ॲटमॉस्फिअर कॅन डिस्ट्रॉय द ओझोन लेअर. त्याच्यामुळं काय होतं, केमिकल्स पण बाहेर जायला लागलेत आता डिप्लिशनमुळं. जसं की क्लोरीन आणि ब्रोमीन ते O3ला म्हणजे ओझोनला तोडायला मदत करतं, पण ते तोडून आपल्याला UV लाईट जास्त भेटते आणि आपल्याला हीट जास्त जाणवती. 1 क्लोरीन ॲटम कॅन डिस्ट्रॉय ओव्हर किती आहेत शून्य, मे बी 1 लाख आहे, पण इथं जेवढे 0 आहेत तेवढं लिहायचं. हां 1 लाखच असतील, नाही 3 हां ओझोन 10 जे मॉलिक्यूल आहे ते एवढे नंबर ऑफ झिरोज जे आहेत ओझोनचे ते डिस्ट्रॉय करायला, रिमूव्ह करायला हेल्प करतं. दीज क्लोरीन कंपोनंट्स आर ओझोन डिप्लिशन सबस्टन्स. ह्यांना म्हणतात ओझोन डिप्लिशन सबस्टन्स. ग्लोबल प्रोडक्शन ऑफ CFCs म्हणजे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स ह्याचा फुल फॉर्म आहे. अँड ODS कंटेन्स ग्रोथ रॅपिडली. CFCs जास्त रॅपिडली फॉर्म होतात, त्याच्यामुळं जास्त ओझोनचं डिप्लिशन रेज होतं. केमिकल्सची नावं लक्षात ठेवणं इज इम्पॉर्टंट.